ताई, राज्यभर आंदोलन करताय जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात, काय नेमकी भूमिका आहे आज राज्यभर आंदोलन करायची? महाविकास आघाडीमध्ये आपल्याला आठवत असेल जेव्हा माननीय उद्धवजी स्वतः असेंब्लीमध्ये आले होते त्यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा, आम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा हा कायदा आणला होता तेव्हा सगळ्यांनीच त्याचा विरोध केला होता. हो, मी मान्य करते कमिटीमध्येही सगळे होते, पण कमिटीमध्ये अनेक सूचनाही दिल्या गेल्या, पण त्याची योग्य अशी अंमलबजावणी झाली नाही. मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं या सरकारमध्ये. एकीकडे हे सरकार सातत्याने सांगतंय की आम्ही नक्षलवाद या देशात संपवला, असं केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं स्टेटमेंट आहे. तर मग जर तुम्ही एकीकडे संपवला म्हणताय, मग त्याच नक्षलवादासाठी आता कायदे आहेत आणि चांगले योग्य ऍक्शन घेणारे कायदे असताना हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी, हा एक प्रश्न आहे. आणि साधारणपणे सगळ्या समाजामध्ये अशी एक चर्चा आहे, एक समज आहे की हा फक्त, आणि विचारवंतांची ही मतं आहेत, काय फक्त राजकीय विषय नाही हा. आज ते सत्तेत आहेत, उद्या आम्ही येऊ शकतो सत्तेत, त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे. असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी असा घेतलेला हा निर्णय, हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालणार. आणि म्हणून या विधेयकाचा आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून तर आहे, पण माणुसकी आणि एक जबाबदार महाराष्ट्राचे आणि भारतीय नागरिकही आम्ही आहोत, म्हणून आम्ही याचा ताकदीने विरोध करतोय. आणि आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारचा की हा विड्रॉ करावा. आणि आहेत ते कायदे ते पूर्ण आहेत, म्हणजे आम्ही अजिबात असं म्हणत नाही की ह्याच्या किंवा त्याच्या विरोधात नसावा. हा देश संविधानानेच चालला पाहिजे. जेव्हा कायदे नियम आहेत, हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी? काही मुंबईत पण आंदोलन होते, पण मुंबईच्या आंदोलनाला, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला काँग्रेस जे आहे ते अनुपस्थित आहे. काँग्रेसचा कुठलाही नेता जो आहे तो आलेला नाहीये. कालची जी मतं फुटली महाविकास आघाडीतली, ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादीची मतं फुटली आणि 15 मतं सीपी राधाकृष्णन यांना जास्त गेली खासदारांची. ती नाराजी आहे म्हणून काँग्रेस तुमच्या आंदोलनात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की किती मतं फुटली? 15 मतं जास्त त्यांना पडली. हा, जास्त. हा. ती म्हणजे ती सेनेची होती, ती मार्क केली होती का की ही 15 मतदान गुप्त होतं का नाही? हा, मतदान गुप्त होतं. एक मतदान गुप्त मतदान आहे. तर तुम्हाला कसं माहिती की ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्याचं? एक मिनिट जरा आपण डिस्कशन करूया ना, अकॅडमिक डिस्कशन करूया. तुमचं म्हणणं आहे क्रॉस वोटिंग झालं. एक मिनिट, काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जयस्वालांचं स्टेटमेंट आहे, जे ANI आहे का इथे, ANIनी काल दाखवलंय, ANIनी दाखवलंय. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की 40 मतं झाली असं ANIचं दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचं ब्रीफिंग असं आहे की 40 मधली 11 मतं ही YSR काँग्रेसची आहे. आता मला स्वातीताई इथे आहात, आपण शिवसेनेचं नेतृत्व करता. YSR काँग्रेसला कधी इंडिया अलायन्समध्ये भेट झाली आहे का तुमची? YSR काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्रपक्ष नाही. तो 5 वर्ष जगनमोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 5 वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष होता. त्यांनी मित्रपक्ष बदलला, म्हणजे ह्यांचे मित्रपक्ष ह्यांच्या सोयीने होतात. 11 मतं जी 40 आमच्या गळ्यात मतं आहेत ती YSR काँग्रेसची आहेत. आता YSR काँग्रेस बीजेपीवर आहे का नाही, यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र, कधी चंद्रबाबूजी यांचे मित्र. नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना. पण मग ही मतं आमचीच, मग ह्यांचं आर्ग्युमेंटच खोल आहे ना. आणि दुसरं मत आहे, एक तर मला प्रश्न विचारायचा आहे, खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते, ज्यांनी आरोप केले असतील त्यांना, की तुम्हाला कसं माहिती? देशाने मतदान केलं ना, आम्हाला काय वेगळ्या रंग, मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे. मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता, पारदर्शकपणे होतं. अच्छा, तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का, चला तुम्हाला गुलाबी रंग नाही, तिथे पांढराच रंग चालतो. त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर, आणि जर हे सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं फुटली? हा प्रश्न मला विचाराल. जर असे आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष खरं तर
प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल सर, रूम की खाली याच्यात काहीतरी गोलमाल खाली ठेवलं दिसतोय. तर चालेल. गोलमालच आहे. नाही नाही, आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये. जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं, ह्याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी झालं ना, तुम्हाला कसं कळलं कोणी कुठल्या? जर देशाने मतदान केलं तर 15 मतं, हे म्हणतात ना 14 मतं. काल तर मराठी मीडिया 50 म्हणत 50 होतं. म्हणून 50 वरनं तुम्ही आता 14 वर आलाय, करेक्ट? मग 14 क्रॉस वोटिंग झाली. मग ही कुठल्या देशाची झाली, कुठल्या राज्याची झाली, ती कशावर? म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा का नाही त्यांना? नाही, संजय राऊत पण आज काय म्हणाले की कोण कुणासोबत लॉबीमध्ये चहा पित होता आम्हाला माहिती आहे, मतं फुटली आहेत आमची, असं संजय राऊत म्हणतात. नाही नाही, माझं वैयक्तिक मत आहे, मला माहिती नाही कुणाची मतं फुटली आहेत. एक तर कारण का काश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालंय. 14 मतं जर फुटली आहेत तर ती कशावरनं महाराष्ट्राची फुटली आहेत? आणि सगळं चुकीचं काम हे महाराष्ट्रच करणार आहे, असं महाराष्ट्राची बदनामी करतात देशामध्ये. काय दुसरा कोणी फुटू शकत नाही. आणि आमची फुटली तर फुटली, त्यांची चूक होऊ शकते. 15 मतं वाया इनव्हॅलिड आहेत. भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली 10 मतं भारतीय जनता पक्षाचे. मी नाही म्हणते, भारतीय जनता पक्ष म्हणते 15 मतं इनव्हॅलिड आहेत, त्यातली 5 आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि 10 त्यांची आहेत. बरोबर? मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट? मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, म्हणजे त्यांनी 10 मतं इनव्हॅलिड केली, ते क्रॉस वोटिंग आहे, ती चूक. आणि मला प्रश्न विचारायचा आहे, 3 वेळा प्रशांत दादा 3 वेळा प्रॅक्टिस केली, 1, 2, 3 वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने. एक दांडी काढायची होती, असे 10 लोक फक्त एक दांडी. अहो, आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं. आमचे लोक कसे मतदान करतात? म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे. आणि हे 10 खासदार यांनी चूक कशी केली? 3 वेळा प्रॅक्टिस घेऊन. म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग, ह्यांनी केलं तर चूक. अरे याचा काय? आणि एवढी मोठी चूक 3 वेळा प्रॅक्टिस घेऊन आणि एकच दांडी, काही कॉम्बिनेशन नव्हतं. त्यामुळे हे जे बोलणं असतं ना त्यांचं, हे हास्यास्पद आहे. मला विचाराल तर फार मोठं आणि सिरियस इलेक्शन आहे. देशासमोर खूप मोठी आव्हानं आहे. मला विचाराल तर आजचा सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशाच्या समोर, आज टॅरिफ्समध्ये काय मोठे बदल होणार आहे. आणि जर सर्व्हिसेसवर ऍक्शन झाली तर आपण ज्या पुण्यात उभे आहोत त्या हिंजावडीचं आणि खराडीचं काय होणार, हे आपलं आत्ता पुणेकरांचं आत्ता ह्या क्षणाचं आव्हान आहे. या राज्यामध्ये तलाठ्याला मारलं जातं, हा मोठं आव्हान नाही या देशाच्या राज्यासमोर. एका तलाटा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं, त्याला जेव्हा डिफेंड केलं जातं तो व्हिडिओ बाहेर येतो, त्याच्यावर ऍक्शन व्हायला नको? हे महत्वाचे विषय नाहीत. आणि हे इलेक्शन्समध्ये यांना कळतं कसं? हे वोट चोरीचा शब्द आला अशीच तर माहिती बाहेर येते ना, तर यांना कळलं कसं? त्यामुळे मला विचाराल तर आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं म्हणणं आहे, यांनी कोणी क्रॉस वोटिंग केलं ह्याची नावं द्यावी, त्याचा प्रूफ द्यावा, नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा की भारत सरकारने त्यांचा स्टँड सांगावा की सर्व्हिसेसवर काय स्टँड आहे, टॅरिफवर, आणि अमेरिकेशी काय बोलणं चाललंय. हिंजवडी, खराडी, बँगलोर, आताच त्यांनी एक जमीन सासवडला करायचं सेंटर चाललंय, बरोबर? आताच महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केलंय. मग जर हिंजवडी आणि खराडीच अडचणीत असेल तर सासवडला कसं काढणार? मला काळजी वाटते त्याची. मी लोकप्रतिनिधी इथली, माझ्या कष्ट करणाऱ्या मुलांनी एवढं सॉफ्टवेअरमध्ये डिग्रीज घेतल्या, नोकऱ्या मेरिटवर मिळालेल्या आहेत. जशा सोलापूरची महिला डीएसपी, मी फक्त महिला का म्हणते, मला सार्थ अभिमान आहे त्या लेखीचा, जी मेरिटवर पास जाऊन ती तिथं काम करते. अशा लेखीनं एकीकडे बेटी पढाव बेटी बचाव वगैरे बोलायचं आणि दुसरा महिलांवर अशी गलिच्छ वागणूक जे होते या राज्यात, हे शोभणारं नाहीये. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. त्याच्यावरूनच प्रश्न आहे ताई, जेव्हा दादाचा हे सगळा कॉल मतदान संदर्भातला प्रश्न आहे. समजा 427 टोटल वोटिंग काउंट होता 100% वाला, त्याच्यामध्ये 10 to 15 इनव्हॅलिड तुम्ही म्हणताय, ठीक आहे, बीजेपी ते मान्य करते. बीजेपीने ते मला ब्रीफिंग सांगितलं कालच्या, मी त्यांच्या एएनआय वर पाहिले. आपण 427 प्लस 10 to 15 त्यातले इनव्हॅलिड वोट करू प्लस 11 YSR असा काउंट करू, तरी फायनल काउंट 452 होतो. विरोधकांमध्ये मतं शिफ्ट झाली. नाही शक्य आहे ना, मी कुठे नाही म्हणते. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की 14 झाली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही कोण आहेत 14? तुम्ही महाराष्ट्राचीच का बदनामी करताय? महाराष्ट्रानेच का केलं? माझं काय म्हणणं आहे, काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी मतदान केलं ना, मग क्रॉस वोटिंग महाराष्ट्र आणि मराठी माणसांनीच का केलं? आरोप कशासाठी आमच्यावर?
तुम्हाला तुमचं राजकारण करायचं ठीक आहे, पण महाराष्ट्राची तर बदनामी करू नका. म्हणा ना इंडिया अलायन्सची 15 फुटली, महाविकास आघाडीचीच 15 फुटली, यांना कसं माहिती? याची इन्क्वायरी झाल्याला नको. व्हॉट इज द प्रूफ? महाविकास आघाडीवर तुम्ही आरोप करताना की 14 फुटली, व्हॉट इज द एव्हिडन्स? मग आमची काय, आम्ही मतदान करताना आम्हाला काय मार्किंग लावलं होतं का? मग हे चुकीचं आहे, वोट चोरी म्हणतात त्याला. एक कारण काय, हे 2 गोष्टी आहेत. या इलेक्शनला व्हीप नाही, करेक्ट आहे, आणि या इलेक्शनमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट की हे सिक्रेट बॅलेट आहे. सिक्रेट बॅलेटमध्ये आता आम्ही दोघे मतदानाला गेलो का, आम्ही दोघींनी कुणाला मतदान केलंय फक्त आम्हाला माहिती ना. माझं स्वातीताईंना नाही, स्वातीताईंचं मला नाही. मग हे कसा आरोप करतात की यांचीच फुटली? ह्याच्यावर मी कुणाशीही कुठेही बसून कुणाशीही चर्चा करायला तयार आहे. ताई, तुम्ही जे IPS अधिकाऱ्यांचं विचारलं ना, त्यात ज्यावेळेस हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला, दादानं स्पष्टीकरण दिलं, भाषेचा मुद्दा तो समोर आला. काल सीएमनी पण काहीतरी रोष व्यक्त केला, तुम्ही पण ऐकलं असेल. त्यानंतर दादानी सगळे कार्यक्रम रद्द केलेत. काल राष्ट्रवादीचा ना वरळी डोमला बैठक होती, दादा गेले नाहीयेत. सुनील तटकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आज दिवसभराचा दौरा रद्द आहे. ऑफिशियली असं सांगण्यात येते की दादांची तब्येत खराब आहे. महायुतीत या सगळ्यांमुळे दादांना टार्गेट केलं जातंय, कारण दादाचेच मंत्री काही दादाच्या विरोधात स्टेटमेंट केलं या सगळ्यावरून. हे नाही मला माहिती, कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे. मला लिमिटेड माहिती आहे की ह्या राज्यामध्ये एक IPS जी मेरिटवर पास झालेली मुलगी आहे, ती निष्ठेने तिचं काम करते. दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर यांनी प्रश्न उपस्थित केले. बस बाकीचे लोक कॉपी करून पास होतील, आम्ही नाही कॉपी करून कधी पास झालेलो. त्याच्यामुळे तुम्ही जे आरोप करता एका सुशिक्षित सुसंस्कृत महिलेवर, जी दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर, तिचं रँकिंग आहे देशाचं, तिच्या 335वर रँकिंग आहे देशामध्ये, ती कुठला परिवारवाद नाही बाई, ती मेरिटवाली मुलगी आहे, तिला मेरिटवारी नोकरी मिळाली. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तिथे तलाट, तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव. हा म्हणजे हा UPSCचा अपमान आहे, तुम्ही UPSCला चॅलेंज करताय. दुसरा मुद्दा की तलाट्याला ही गेलीत कशी? अरे ती पोलीस आहे, ती कुठेही जाऊ शकते. आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इलिगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही, हा कुठला निर्णय? ते पोलीस आहेत, ते कायद्यानुसार कलेक्टरचं स्टेटमेंट आहे. एक मिनिट पूर्ण ऐकून तर घ्या माझं. घाईघाईमध्ये कधी कधी काय होतं, मिस इन्फॉर्मेशन बाहेर जाते. काय झालं तर तलाट्याला हाणामारी झाली असा व्हिडिओ कालपासून सगळे लोकमतच्या वर्तमानपत्रात काल ती बातमी छापून आलेली आहे. मी स्वतः वाचली आहे, दिल्लीच म्हणून सांगते, कारण का मला उगाच आरोप करायला आवडत नाही. कुठून आम्हाला मिळाली इन्फॉर्मेशन ही माहिती असली पाहिजे. लोकमतनी काल ते लिहिलं की महिलेवर, तलाट्यावर आरोप झाले, हाणामारी झाली तलाट्याला का तहसीलदाराला. मग तिथून पोलिसांना फोन गेला, ती आली आणि काल तिथल्या कलेक्टरांचं स्टेटमेंट आहे की जी कारवाई तलाठी का कोण करत होते आणि पोलिसांची ती योग्यच आहे. हे कलेक्टर म्हणतायत, मी म्हणत नाहीये, आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे. म्हणजे इमानदार लोक जर व्यवस्थित काम करत असतील तर कुठलेही गावगुंड जर लोकांना असं वागावं लागलं, हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कोणीही यांना पाठीशी घालू नये. जर हे कुठल्याही जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारने त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल. हे कुठल्याही पक्षात आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही, हे जन आंदोलन या सरकारच्या विरोधात करू. त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की तिथला जो तहसीलदार, तलाठी, जो कोणी असेल ज्याला हाणामारी झाली, ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे. आणि ही सुशिक्षित सुसंस्कृत मेरिटवर पास झालेली जी ही पोलीस आहे तिला न्याय मिळाला पाहिजे. रोहित पवार असं म्हणतात की जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल आलाय तहसीलदारांचा, त्यांनी सांगितलं होतं की कारवाई मेरिटनुसार आहे की नाही एकदा चेक करा. अहवाल मेरिटनुसार त्या कारवाई त्यामध्ये काहीच नाही. बरोबर आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला एक मंत्री इंटरफेअर करत असेल तर तुम्ही दादांच्या राजीनाम्याची मागणी करायची. माझं म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक पूर्णपणे एक स्टेटमेंट द्यावं आणि राज्याला खरं आहे काय ते मांडावं. मी म्हणते, तुम्ही म्हणते याच्यावर नाही बघा, कारण का याच्यात रोज नवीन स्टोरीज येत आहेत. पहिल्या दिवशी सगळे त्या पोलीसच्या विरोधात उतरले, आता जसं एक एक बातमी येते कळतंय की ते पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करत होते, निष्ठेने आणि इमानदारीने करत होते. या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. अजित पवार यांची जी हिंदी आहे किंवा त्यांची जी भाषा आहे त्यामुळे गोंधळ झाला आणि त्यांच्यावर निर्याय ट्रायल सुरू आहे आणि भाजप काही लोक पुढे करून ती निर्याय ट्रायल करते.
मला याची काय माहिती नाही त्याच बाबा. अनुषंगाने अंजली दमाले असं म्हणतायत की रोहित पवारांना अजित पवारांकडे जायचं असेल म्हणून कदाचित त्यांनी असं उत्तर याची पण मला माहिती नाही. मला जे खरं झालंय, जे व्हिडिओ तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहिलेत ते मला माहितीये की एका तहसीलदार का तलाठी कोण आहेत त्यांना हाणामारी झाली, गाव गुंडांनी केली. त्यांना वाचवण्यासाठी एक पोलीस तिकडे जाते, ती तिचं काम इमानदारीने करते. त्याच्यानंतर त्याची इन्क्वायरी होते. कलेक्टर म्हणतात की तहसीलदार आणि ती महिला करत होती ते योग्य आहे. इथपर्यंतची स्टोरी सगळी उघड्या डोळ्यांनी सगळ्या चॅनल सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी, महाराष्ट्राने नाही देशाने पाहिली आहे. कारण का काल मी जेव्हा मतदानाला गेले प्रत्येकजण मला तोच प्रश्न विचारत होता की काय तुमच्या महाराष्ट्रात आलं. आणि दिल्लीतले सगळे जर्नलिस्ट, सगळे हिंदी, मराठी, तेलुगू, तामिळ, पंजाब सगळ्या चॅनल्सनी स्टोरी देशभर दाखवलेली आहे. काही विधान परिषदचं विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला द्यायचं आहे असं भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं. नाही, त्याचं मी स्वागत करते. महाविकास आघाडीमध्ये नेहमीच अशा गोष्टी पारदर्शकपणे चर्चा होते आणि एकत्रपणे आम्ही निर्णय घेतो. मालेगाव बॉम्बस्फोटात ज्यांची निर्दोष मुक्तता केली आहे त्यांच्या विरोधात मृत्यूमुखी पडलेले नातेवाईक गेलेले आहेत. मात्र सरकारने याच्यामधून काही भूमिका घेतलेली नाही. नाही, सरकारने याच्यावर खूप संवेदनशील विषय आहे. असं आहे, ज्या घरातले लोक जातात ना त्यांचं दुःख त्यांना माहिती असतं. आणि मायबाप सरकारातून म्हणजे सरकारने कुठलंही सरकार असलं तरी त्यांनी अशा बाबतीत संवेदनशीलपणेच वागलं पाहिजे आणि त्या भारतीय नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे. काही आधी श्रीलंका, नंतर बांगलादेश आणि थेट आता नेपाळ सातत्याने अराजकता भारताच्या शेजारच्याच देशांमध्ये होतीये. त्यावर खूप असेसमेंट काय त्याला जोडून असा प्रश्न आहे की आता राज्यातले आपल्या देशातले सुद्धा अनेक नेते असं म्हणतायत की थेट तशी जरी सिच्युएशन आपल्याकडे नसेल तरी इनडायरेक्टली कॉन्सिक्वेन्सेस मात्र तसे होऊ शकतात. नाही, मी खूप गांभीर्याने हा विषय मांडू इच्छिते. मी काही सरकारवर विरोध करत नाहीये किंवा टीका टिप्पणी करत नाहीये. पण मला असं वाटतं की ही परिस्थिती असेल तर भारत सरकारने ह्याच्यावर एक स्पेशल सेशन किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे. ज्या पद्धतीने टॅरिफचा मोठा विषय असेल, आव्हान असेल, किंवा भारतातले सगळेच आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच देशांमध्ये प्रचंड अस्थिर असं वातावरण आहे. मला दुःख एका गोष्टीचं वाटतं. काल तुमच्याच चॅनलवर दाखवण्यात आलं की बारामती लोकसभा मतदारसंघाला जो हायवे जातो त्या हायवेवर एक ट्रक लुटला. असं कधी झालेलं नाही आपल्या भागात. आणि ती लोक काय आपली होती, बाहेरची होती, ह्याच्यात मला पडायचंच नाही. ती व्यक्ती भारतीय होती. याचा अर्थ कुठे ना तरी काहीतरी अस्वस्थ होतंय ना. लॉ अँड ऑर्डरचा क्राईम कधी वाढतो? जेव्हा फायनान्शियल आर्थिक परिस्थिती जेव्हा प्रेशर येतं तेव्हाच क्राईम वाढतो. हे काय मी नवीन काही सांगत नाहीये. हा भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो. त्यामुळे मला असं वाटतं भारत सरकारने या गोष्टी फार गांभीर्याने घेतला पाहिजे. इथं पार्लमेंटचं स्पेशल सेशन बोलवा चर्चा करण्यासाठी किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवून सगळ्यांनी एकत्रपणे, जसे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आपण सगळे एकवटलो भारतीय म्हणून, तशीच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा काय इम्पॅक्ट या देशावर होऊ शकतो याच्यावर गांभीर्याने चर्चा होणं तातडीने गरजेचं आहे. काही मंत्रालयामध्ये काही लोकांची बोगस इंटरव्ह्यू घेण्यात आली. काय बोगस इंटरव्ह्यू नोकरीला लावतो म्हणून मंत्रालयामध्ये इंटरव्ह्यू घेण्यात आले. मंत्रालयाच्या आत आणि जे इंटरव्ह्यू घेणारे नागपूरचे असल्याचं कळतं. मला हे खरं खोटं माहिती नाही. पण तुमच्याच चॅनलवर एक जाहिरात बघितली की आता मंत्रालयामध्ये जाणं सोपं होणार. काहीतरी डिजी म्हणून त्यांनी ती यंत्रणा, डिजी प्रवेश म्हणून काहीतरी मोठं त्यांनी केलेलं आहे. आता डिजी प्रवेशातच जर घोटाळा असेल तर मला मी माहिती काढून सविस्तर नक्की बोलीन, कारण ते चिंताजनक आहे. या राज्याचे मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी आमच्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची सुरक्षिततेचा प्रश्न आहे. जर तुम्ही म्हणताय त्याच्यात तथ्य असेल तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सिक्युरिटीचा लॅबच्या याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. ताई, तुम्ही जरी आता म्हणत असाल की मतं फुटली नाहीयेत, नाही मी म्हणत नाही क्रॉस वोटिंग क्रॉस वोटिंग होऊ शकते, पण कुणाची मतं आहेत कसं कळणार? आता ह्या राज्यसभेच्या मतानंतर आता काँग्रेस मुंबईतल्या आंदोलनाला आलं नाहीये. दबक्या आवाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काय दिसणार? तुम्ही एकत्रित लढणार का? एक तर मी दबक्या आवाजाच्या चर्चांना विश्वास ठेवत नाही. जो बोलत दिल खोलके बोल. मग स्थानिक स्वराज्यामध्ये पण एकत्र तर काल आम्ही एकत्रच होतो ना सगळे. काल काँग्रेस आम्ही सगळे एकत्रच होतो दिवसभर. राऊतसाहेब पण होते, मी पण होते, काँग्रेसचे पण सगळे नेते होते, सगळे एकत्रच होते. पण मग स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र बघूया ना. आधी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतं आणि काँग्रेस आम्ही एकत्र असताना आमची आघाडी होती तेव्हा किती वेळा आम्ही एकत्र लढलो. आपण उभे होते आपल्या पुण्यातच किती वेळा वेगळे लढलोय. त्याच्यात काय मोठं नवीन?